आज आम्ही ग्रीनिच पार्कला चाललो आहोत चेरी ब्लॉसम्स बघायला आणि आज माझा पहिला प्रयत्न आहे व्लॉग करण्याचा। बघू जमतं का मला। चला ऊनच नाहीये पण असं वाटलं होतं की आज ऊन असेल, ऊन असते तर किती मजा आली असती, पण आज ढगाळ ढगाळ दिसतंय। आता आम्ही आलो आहोत ग्रीनिच फूट टनेल पाशी। म्हणजे गंमत आहे, इथे एक फूट टनेल आहे, म्हणजे बोगदा म्हणू शकतो आपण। त्या बोगद्यात ना आम्हाला नदी क्रॉस करून पलीकडे जायचं आहे, तर नदीच्या खालनं जाणारा तो बोगदा आहे। याच्याबद्दल मी लिहिलेलं आहे नदीच्या काठाने। पहिल्यांदा जेव्हा मी हा पाहिला होता तेव्हा मला खूपच सही वाटलं होतं। माझ्या आयुष्यातला पहिला एक्सपिरियन्स होता की मी नदीच्या खालनं पायी चालत चालले। हो, इथे मास्क घालावा लागणार आहे। मी मास्क घालते आणि मग बोलते पुढचं। आता मी मास्क घातला आहे आणि आता आम्ही ह्या बोगद्याच्या पायऱ्या उतरायला सुरुवात करतोय। खूप जुना आहे हा, 1890 की 99 साली बांधलेला बोगदा आहे। अजूनही इतका छान आहे, असं अजिबात वाटत नाही की खूप जुना आहे म्हणून। या पायऱ्यांवरनं लोक सायकल घेऊन जातानाही दिसतात, कारण त्यांना पलीकडे जायचं असतं। इथे लिफ्ट आहे खरं म्हणजे, पण ती त्यांनी बंद ठेवली आहे। बहुतेक लोक खूप गर्दी करतात विकेंडला, म्हणून विकेंडला लिफ्ट बंद असते। हा एक जण सायकल घेऊन चढतोय बिचारा। पायऱ्या उतरून आपण आता नदीच्या पोटाच्या खाली आलोय। माझ्या मागून पण एक जण सायकल घेऊन उतरतोय। असे खूप दिसतात सायकल घेऊन जाणारे, जॉग करणारे। आणि आता हा सुरू झाला। हा जो भाग आहे हा वर्ल्ड वॉर 2 मध्ये बॉम्बिंग्समध्ये नष्ट झाला होता थोडासा, ते त्यांनी परत रिपेअर केलेला आहे, म्हणून काही भाग हा बोगद्याचा थोडा अरुंद आहे, जिथनं शंतनू जाताना दिसतोय। हा भाग हा नंतर बांधलेला आहे, रिपेअर केला त्यांनी। ॲक्च्युली बोगदा बांधला कशासाठी होता, तर नदीच्या पलीकडच्या काठाला इथे बंदर आहे ना, हे कॅनरी वॉर्फ, तर त्या बंदरावर काम करणाऱ्या लोकांना येण्या जाण्यासाठी नावा होत्या आधी। पण हे इथलं वेदर इतकं विचित्र आहे, अनप्रेडिक्टेबल, की खूपदा त्यांना जाता नाही यायचं, खूप पाऊस वगैरे असला की। म्हणून यांच्या सोयीसाठी काम करणाऱ्यांच्या कामगारांच्या त्यांनी हा बोगदा बांधला। आता आपण नदीच्या खालनं चाललो आहोत। आपल्या डोक्यावर वरती नदी वाहते, थेम्स नदी, रिव्हर बेडच्या खालून। आहे ना मज्जा। खूपच सही वाटलं होतं पहिल्यांदा जेव्हा मी हा पाहिला होता ना। आता आम्ही खूपदा गेलोय इथनं, त्याच्यामुळे आता तेवढी मजा नाही वाटत, पण पहिल्या वेळेस तर खूपच लई भारी फिलिंग आलं होतं। हां, आज आम्ही लवकर आलो आहे म्हणून गर्दी नाही आहे, नाही तर खूप गर्दी असते इथे। याच्यातनं सायकल चालवणं अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे लोक हातात घेऊन जातात। लोक जिन्याने सायकल हातात घेऊन चढतात आणि मग पलीकडे जातात नदीच्या सायकल चालवायला। ऑरेंज बॅग घेऊन चाललेला माणूस बाबू आहे। आज तो वेगळा दिसेल, कारण त्यांनी दाढी केली आहे आणि त्याची ठेवणीतली टोपी सुटकेसमधनं शोधून काढून घातलेली आहे। बायांच्या जशा ठेवणीतल्या साड्या असतात, तसे बाबूची ठेवणीतली टोपी आहे ही टोपी बाबूनी घातली म्हणजे समजावं की तो पिकनिक मूडमध्ये आला आहे। आता आम्ही टनेलच्या या एंडला आलो आहोत। येताना जिनं उतरून आलो, पण आता जाताना आम्ही लिफ्टनी जाणार आहे। लिफ्ट आलेली दिसते।
लिफ्ट आहे, एक पूर्ण खोली आहे. मी जेव्हाही या लिफ्टमध्ये उभी राहते मी व्हिज्युअलाइज करते की मी इथे पलंग ठेवू शकते, इथे टी व्हीज ठेवू शकते, या कोपऱ्यात किचन बनवू शकतं आणि इथे राहू शकतो. इतकी मोठी लिफ्ट आहे. आता आम्ही परत नदीच्या खालनं वरती चाललो आहे. ओलांडली नदी. ग्राउंड फ्लोर. किती सोपं. Doors opening. बाहेर आलो. मी कटी सार्क नावाच्या एरियामध्ये आलोय. इथे पण एक गंमत आहे. हे पहा, केवढं मोठं जहाज आहे हे शिडाचं. आणि हे जहाज ऍक्च्युअली वर्किंग होतं. 1820 मध्ये ते सुरू झालं, 1870 मध्ये. आणि मला वाटतं ते चहाच्या व्यापारासाठी वापरलं जायचं का. मोठं शिडाचं जहाज आहे. आणि मग जेव्हा स्टीम इंजिन सुरू झाले, स्टीमवाली जहाजं, तेव्हा मग ते बिचारं अडगळीत गेलं. मग त्यांनी ते तिथे इथे आणून ठेवलं. पण तोपर्यंत ते बेस्ट जहाज होतं त्या काळातलं हे. आणि या जहाजाचं नाव कटी सार्क आहे, म्हणून या एरियाला कटी सार्क असं नाव दिलंय त्यांनी. आणि हे मला वाटतं असं म्युझियम टाईप त्यांनी केलंय. तिकीट लावून वरती डेकवर जाऊ शकतो, बघू शकतो. पण कोरोनामुळे सध्या बंद आहे सगळं. केव्हा तरी ते उघडेल. पूर्ण तर ते मावतही नाही आहे माझ्या फोनमध्ये त्याचं वरचं शीड. एवढं मोठं जहाज आहे. हाय शमिका. ओ इथे रेंटवर सायकल्स मिळतात. त्याचा हा स्टँड आहे. पण हे पा गंमत, कोणीतरी त्याची चाकं बिकं सगळी चोरून नेलेली आहे. फक्त सांगाडा उरलाय खाली, कारण तो लॉक्ड आहे तिथे म्हणून. खूप चोऱ्या होतात तिथे अशा सायकल्सच्या. त्याच्यामुळे आपल्याला इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स याची काही गरज नाही. इथेही चोर लोक आहेत आपल्यासारखेच. इथे आता आम्ही खूप लवकर आलोय सकाळी म्हणून, पण अदरवाईज इथे ना खूप गर्दी असते. हे सगळं भरलं असतं खचाखच लोकांनी. लोक इथे खायला बसलेले असतात. आताही दिसतेच आहेत, स्टॉल्स लागतातच आहेत. रोस्ट बीफ, स्टीक, सॉल्ट बीफ असं विकणारा स्टॉल आहे तो. हा सी फूडचा. आणि बॅकग्राऊंडला कटी सार्क जहाज. बरं, इंडियन स्टॉल नाही इथे. कांदा भजी, मूग भजीची गाडी पाहिजे एक. प्रत्येक स्टॉलवर ना वेगवेगळ्या कल्चरचं म्युझिक लावलेलं असतं. की मजा येते ऐकायला. अशी सगळी भेळ होऊन जाते थोड्या वेळाने डोक्यात. स्टारबक्स कॉफी. इथे रांगाच्या रांगा असतात बाहेर लोकांच्या, कारण आता एकदम आत नाही जात आहेत ना. इतके लोक लाईनीत असतात की मला अशी शंका येते की इथल्या लोकांना घरी कॉफी बनवता येते की नाही. कोणी शिकलंच नाही बहुतेक घरी कॉफी चहा बनवायला. हा मार्केट एरिया आहे आणि आज संडे आहे. आणि आम्ही खूप सकाळी आलोय. किती 8:45 वगैरे वाजले असतील जास्तीत जास्त. त्याच्यामुळे कोणी नाही. बुक शॉप. आणि इथे एक सुवेनियर शॉप आहे. तिथे त्यांनी गिफ्ट्स मांडून ठेवले. ते बघायला मला खूप आवडतात. हे टुरिस्ट लोक इथे बऱ्यापैकी येतात, त्याच्यामुळे त्यांनी ठेवलेले आहेत. हॅरी पॉटरचे पण खूप सुवेनियर्स दिसतात अजूनही. हॅरी पॉटर तेवढाच पॉप्युलर आहे. हे कटी सार्क जहाजाची प्रतिकृती. एखादी बेकरी दिसली ना तर मला मज्जा येईल दाखवायला. त्यांनी असं बाहेर मस्त
केक्स आणि पेस्ट्रीज असं सगळं मांडून ठेवलेलं असतं. रस्ता क्रॉस करायचा आहे. इथे बटन आहे, ते दाबलं की आपल्यासाठी पादचाऱ्यांसाठी सिग्नल लागतो. ते बटन दाबायचं आणि वाट पाहायची, सिग्नल लागायची, हिरवा व्हायची. ते परत शंतनूनी बटन दाबलाय कारण आम्हाला छोटूसा रस्ता क्रॉस करायचा आहे, पण असं नाही जाता येत. सिग्नल ग्रीन झाला. इथे एक इंडियन दुकान पण आहे. हे इथलं लोकल मार्केट आहे, ग्रीनिच मार्केट. आतमध्ये बरेच स्टॉल्स वगैरे असतील असं वाटतंय. आता इथे दुकानं उघडायला, हॉटेल सुरू करायला, हॉटेल्समध्ये बसून खायला परमिशन आहे. त्याच्यामुळे आता जरा जरा लोक दिसायला लागलेत. ओ, खूप गर्दी नाही आहे पण जेमतेमच आहे. इथे बाबू दिसतोय मला बुक स्टॉलवर. मला बुक स्टॉल्स पाहायला खूप आवडतात. मला वाटतं ही सेकंड हँड पुस्तकं आहेत. सापडतंय का बाबू काही शमिकासाठी? सेकंड हँड मार्केट, अँटिक बुक्स आहेत ही. ओके. कानातले, गळ्यातले. हे काय ग्रीटिंग कार्ड्स आहे. हां, इथे ना ग्रीटिंग कार्ड्सचं खूप आहेत अजून चलन, पॉप्युलर आहेत. आपल्याकडे आता संपले ग्रीटिंग कार्ड्स, पण इथे लोक अजूनही हौशीने ग्रीटिंग कार्ड्स विकत घेतात, एकमेकांना पाठवतात. त्याच्यामुळे मी जेव्हा पहिल्यांदा इथे ग्रीटिंग कार्ड्सची दुकानं पाहिली, मला असं थोडंसं जुन्या काळात गेल्यासारखं वाटलं. असं वाटलं अरे हे तर मागेच आहेत अजून आपले. आहा, इथे क्रॉकरी कलेक्शन पण दिसतंय. हो, मस्त आहे. त्याच्या क्वीन एलिझाबेथचे डिझाईन्स आहेत, चित्र वगैरे आहेत. इकडे काय आहे? अच्छा, कानातले, गळ्यातले. हे एक इंडियन दुकान वाटतंय. गिफ्ट्स फ्रॉम द हिमालया. वुलन आयटम्स दिसत आहेत त्याच्यात. येस, बांबू, सिल्क, काश्मीर, वूल. हे आहे कॉफी शॉप, एस्प्रेसो कॉफी. इथे खूप प्रकारचे वेगवेगळे आयटम्स मिळतात, वेगवेगळ्या देशाचे. इथोपियन दिसतंय हे. त्याच्या पलीकडे जॅपनीज पण आहे. फज शॉप. फज आपण कुठे खातो? मुंबईजवळ लोणावळ्याला मला वाटतं. तिथे पण दिसतात खूप. सँडविचची गाडी, पण बहुतेक सगळे नॉनव्हेज सँडविचेस आहेत. आम्हाला काही स्कोप नाही इथे खाण्याचं. मी जास्तीत जास्त ही सरबत पिऊ शकतो. पुस्तकांचं दुकान. हां, हे काय टेस्ट ऑफ चायना. इथे बऱ्यापैकी गर्दी आहे. बघू आपण दिसतं का आपल्याला काय करतायत. स्टर फ्राईड नूडल्स. इंडियन नाही दिसला एक पण स्टॉल. बुक शॉप नाही, बुक शॉप नाही, गिफ्ट शॉप वाटतं आहे मला हे. हे आहे, हां, इथे वेगन फूडची पण खूप चलती आहे बहुतेक सगळीकडे. आपल्याकडे कसं आहे, कुठल्याही गोष्टीचं जैन व्हर्जन असतं ना, जैन पावभाजी, तसं टाईप इथे वेगन व्हर्जन्स खूप असतात. वेगन फूड बऱ्यापैकी पॉप्युलर आहे.
त्याच्यामुळे आम्हाला वेगन फूडमध्ये बऱ्याच गोष्टी मिळून जातात. असं आहे हे लोकल मार्केट. इथे एक दुकान आहे. मला या दुकानाचा खूप दिवसांचा फोटो काढायचा होता, कारण त्या दुकानावर लिहिलंय फर्स्ट शॉप इन द वर्ल्ड. आणि गंमत म्हणजे त्याच्या खाली त्याचं लॉन्जिट्यूड लिहिलंय. बाबा तुम्हाला खूप मजा येईल पाहायला. लॉन्जिट्यूड आहे 00 डिग्रीज 00.4. W म्हणजे काय, वेस्ट असतं का? चला पोचलो ग्रीनिच पार्कामध्ये. या पार्कामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे कुत्रे पाहायला मिळतात. शमिका कुत्रे पाहते, मी झाडं पाहते. बाबू काय पाहतो बाबूलाच माहित. समोर एक कुत्रा आहे, तो इतका प्रचंड मोठा आहे की दुरून पाहिल्यावर असं वाटतं की सिंहाचं पिल्लू चाललंय म्हणून. मला नाही माहिती आता तो कॅमेऱ्यात दिसेल का. कुठले 2 कुत्रे समोरासमोर आले की ते लगेच खेळायला सुरुवात करतात. एकमेकांकडे बघून शेपट्या काय हलवतात, एकमेकांच्या अंगाचा वास काय घेतात आणि धावायलाच लागतात अंगात वारं भरल्यासारखे. लहान मुलं कशी खेळतात पार्कामध्ये, सुटलेली असतात, तशी ते कुत्रे सुटलेले असतात. मुलंच आहेत म्हणा ती त्यांची, आपण कुत्रे म्हणतो. इथे दूरवर एक गुलाबी झालेलं झाड दिसतंय, पण असं एक नाही. इथे एक असा रस्ता आहे, त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूनी चेरी ब्लॉसमची झाडं आहेत जी पूर्ण गुलाबी होतात. मला वाटतं त्या रस्त्याला लवर्स वॉक असं काहीतरी म्हणतात. तो खूप फेमस आहे, लोक खूप येतात बघायला, झुंडीच्या झुंडी. म्हणून आम्ही आज आलो आहोत, पण आता आयडिया नाही फुललेत का, बघू. पहिला चेरी ब्लॉसम इथला, म्हणजे या पार्कातला आहे ना. सुंदर. याचे किती फोटो काढले ना वेगवेगळ्या अँगलनी, सूर्यप्रकाशात, ढगाळ हवेत. फोटोमध्ये येतच नाही, जे दिसतंय ते फोटोत येतच नाही. खूप प्रयत्न केले, म्हणून म्हटलं व्हिडिओ काढून बघू. आता आम्ही दर 15-20 दिवसांनी येऊन चेक करतो, आली का फुलं, पण नव्हती आली. पण आता असं वाटतंय की बहुतेक आली आहेत. ग किती सुंदर आहे. हा माझं पण आता शमिका पण शूटिंग करते, म्हणून मी त्याच्यापासून लांब आहे, नाही तर दोघींचे आवाज एकमेकींमध्ये मिक्स होतील. नजर नाही हटत झाडावरनं, असं वाटतं इथेच उभं राहावं, याच्या खाली बसवून राहावं. चेरी ब्लॉसम्सच्या जवळ आलोय. इथे दूर दिसत आहेत गुलाबी झाडं, जवळ जाऊन बघूच आपण. इथे योगा क्लास सुरू आहे बहुतेक तरी. अति उत्साही कुत्रा. कधी कधी काही क्वचित वेळा असं होतं की कुत्रे हात तोंडामध्ये बॉल घेऊन आपल्या समोरून उभे राहतात आणि मला समजायचंच नाही त्याचा अर्थ. याचा अर्थ हा बॉल घे आणि माझ्याशी खेळ असा आहे. काही जे अति फ्रेंडली कुत्रे असतात ना, त्यांना कोणीही चालतं खेळायला, असे येतात आपल्यासमोर. मग त्यांच्या तोंडाखाली आपण हात ठेवायचा, मग ते डिस्पेन्सर मशीनमधनं टाकल्यासारखे बॉल टाकतात. मग तो आपण फेकायचा, लाळ भरलेला बॉल, मग ते धावत जाऊन आणतात. असा एक कुत्रा माझा मित्र आहे. मी जिथे रोज फिरायला जाते तिथे तो माझ्याशी खेळतो. ती खेळते, बॉनी नाव आहे तिचं. जाऊ दे, पण तिच्याबद्दल नंतर कधीतरी. ऑलरेडी लोक आहेत, फोटो सेशन सुरू आहे, शूटिंग सुरू आहे. वाव. मी कितीदा म्हणायचे शंतनू एकदा जपानला जायचं आहे रे मला, चेरी ब्लॉसम बघायचं आहे. जपानला जायची गरज आहे असं वाटत नाही, इथेच आहे आपलं जपान. इतके लोक फोटो काढतायत, जावं का त्यांच्यामधनं. वाव.
मला वाटतं या बोळातनं मी 2-4 चक्रा तरी मारीनच. हिअर वी गो. मी विचार केला लोकांच्या मधनं जाऊ का, लोक फोटो काढतायत, शूटिंग करतायत, पण असा विचार करत राहिले तर मला जाताच नाही येणार. आहे ना सुंदर? जास्त टिकत नाही हे. किती टिकणार आहे? 8-10 दिवस टिकत असेल बहुतेक, कारण फुलं खूप नाजूक आहेत, अशी पातळ क्रेपच्या कागदासारखी. मी पहिल्यांदा पाहते असं काहीतरी. मला कधीच वाटलं नव्हतं की मला हे पाहायला मिळेल लंडनला. हे शूटिंग करून झालं की परत एकदा मी या रस्त्यावरनं चक्कर मारणार आहे. आपण थांबूयात, फोटो काढणं चालू आहे. थँक्यू. लोक कन्सिडरेट असतात, पण आपण फोटो काढत असलो की थांबून राहतात क्लिक होईपर्यंत. एखाद्या फुलाचा क्लोजअपही खरं दाखवायला पाहिजे. ओ, लोक इथे कपडे बिपडे घेऊन आले शूट करायला. हा, हे फुल आहे जे माझ्या उंचीच्या आवाक्यात आहे. गच्च भरलेलं झाड आहे. चेरी ब्लॉसम बघून झाले. आता मी रोज गार्डनकडे चाललो आहे. या गार्डनमध्ये खूप त्यांनी गुलाबाची झाडं लावली आहेत वेगवेगळ्या प्रकारची, आणि ती जेव्हा फुलतील तेव्हा खूप सुंदर दिसेल. अजून नाही फुलली आहेत, पण सध्या गुलाब जरी नसले तरी हे आहेत आपले गुलाब हेच सध्या. खूप ट्युलिप्स आलेत सगळीकडे. ते लोकांना असं शेड्यूल पाहून त्याप्रमाणे लावतात झाडं. ट्युलिप्स पण खूप पाहायला मिळाले. यातले जांभळ्या रंगाचे जे आहेत ते खूप सुंदर दिसतात. ते दिसतात सगळ्यात छान, पण मला खूप गंमत वाटते की कोणाला वासच नाहीये. इतकी सुंदर ती चेरीची फुलं, एकाही फुलाला कणभर सुद्धा वास नाहीये. आपल्याला ना फुलांच्या वासांची इतकी सवय आहे की असं वाटतं की फूल येतं त्याला वास पण असलाच पाहिजे, त्याच्याशिवाय ते फूल अपूर्ण वाटतं मला तरी. ही खूप दिवस टिकतात ट्युलिपची फुलं. 2च रंग आहेत इथे, पण छान दिसतात. हा, हे असे त्यांनी वाफे लावलेत गुलाबाचे. आता हे जेव्हा याला फुलं लागतील तेव्हा काय सुंदर दिसेल. असे स्टेजमध्ये ना वेगवेगळी फुलं येत असतात असं मी नोटीस करते. आधी या फुलांचा बहार, मग त्या ते एकदा ना लिहून काढायला पाहिजे. आधी कुठलं फुलतं, मग कुठलं फुलतं. आणि या झाडांना ना नावं आहेत, म्हणजे रोजेसच्या वेगवेगळ्या जातींना 100 प्रकारचे रोजेस आहेत. तिथे त्यांनी एक चार्ट दिलाय, त्याच्यावर त्यांनी लिहिलं आहे की कुठल्या नंबरच्या फ्लावर बेडमध्ये कुठल्या प्रकारची गुलाब लावलेले आहेत वगैरे. तिकडे कोंपणाच्या पलीकडे मला फुगे दिसत आहेत. तिथे चेरी ब्लॉसमचं झाड आहे. कोणतरी काहीतरी शूटिंग करायला आलंय. लोक पूर्ण तयारीने आले शूटिंग करायला, कपडे घेऊन किंवा घरनं तयार होऊन. म्हणजे आम्ही पहिल्यांदाच पाहतोय म्हणून आम्हाला अप्रूप वाटतंय असं नाहीये, सगळ्यांनाच वाटतंय. आम्ही 1 महिन्याभरापूर्वी 1.5 महिन्यापूर्वी इथे आलो तर नुसत्या काड्या होत्या गुलाबाच्या खोचलेल्या. मग त्याच्यानंतर 15-20 दिवस आधी आलो तेव्हा त्यांना पानं फुटायला लागली होती. आज पाहतोय तर पुष्कळशा झाडांना बऱ्यापैकी पानं आलेली आहेत. म्हणजे आता अजून तरी महिना लागेल मला वाटतं गुलाब यायला. मग गुलाब पाहायला परत येऊ.
हे कोणाचं तरी घर आहे, कुठल्या तरी सरदारा बिरदाराचं जुन्या काळचं. इथले बेंचेस मला खूप आवडतात. असं वाटतं एखादं पुस्तक घेऊन यावं, कॉफी घेऊन यावी किंवा चहा घेऊन यावा आणि ते बसून राहावं दिवसभर या बेंचवर, जाऊच नाही कुठे. पण अशा खूप जागा आहेत की जिथे बसून राहावं, जाऊच नाही असं वाटतं. या फुलांचं नाव मी विसरले. दुरून मला जास्वंद वाटला, मग जवळ गेल्यावरती अगदी हुबेहूब गुलाबासारखी वाटतात, पण ते गुलाब नाही आहेत. आणि ती येतात तर अशी डवरून येतात, पूर्ण झाड भरलेलं असतं, पण अगदी गुलाब, देशी गुलाबासारखीच दिसतात, पण परत तेच, वासच नाही. आता आम्ही ब्रेकफास्ट करायला आलो आहोत. इथे असे फुलांचे ताटवे आहेत या पार्कामध्ये, असे ठिकठिकाणी वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशनमध्ये. तर हा मला खूप आवडला, पिवळा रंग. म्हणून आता इथे ब्रेकफास्टची तयारी सुरू आहे. बाबू चादर घालतो आहे, एक एक आयटम बाहेर निघेल आता. आणि बॅकग्राऊंडला हे आहेच जे पाहायला आलोय, चेरी ब्लॉसम. ब्रेकफास्टला काय सांगू? हां, ब्रेकफास्टला काय शमिका, आज तू काय करून आणलंय? उपमा आणि कॉफी. उपमा आणि कॉफी. आज शमिका सकाळी 6 वाजता उठली आणि तिने उपमा केला, कॉफी केली, ब्रेड आणली. आता आम्ही असं इथे बसून ब्रेकफास्ट करतो आणि सोबत सोबत ही फुलं आहेतच. आता आमचा ब्रेकफास्ट वगैरे झालेला आहे सगळं, फोटो बिटो काढून झाले, परतीच्या वाटेवर आहोत. हा पार्क इतका मोठा आहे की खूप गोष्टी आहेत या पार्कामध्ये बघायला. त्यातलीच ही एक आहे, ही आहे रॉयल ऑब्झर्वेटरी. ही 1675 मध्ये बांधली गेलेली आहे. आणि याची खास गोष्ट म्हणजे की इथे ग्रीनिच मीन टाईम ही जी रेषा आहे, जी काय लॉन्जिट्यूड 0 लॉन्जिट्यूडवाली, ती रेषा ह्या रॉयल ऑब्झर्वेटरीमध्ये आहे. ती बघता येते आपल्याला, तिकीट आहे त्याच्यासाठी, पण आता सध्या ते बंद आहे कोरोनामुळे, त्याच्यामुळे आम्ही कधी गेलो नाही आहे आतमध्ये. नुसती रेषा आहे, खूप खास नाही, पण तरी त्या रेषेला सिग्निफिकन्स आहे. आपण नेहमी लिहितो GMT + 530, त्यातली GMT जी आहे ती ही आहे. इंग्रजांना वाटायचं की तेच जगाचा केंद्रबिंदू आहे, त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या इथूनच सुरू केली ती रेषा. अशी ही रॉयल ऑब्झर्वेटरी आहे. हा ॲक्च्युअल एंट्रन्स. ह्याच्या आतमध्ये लाईन आहे. लाईन दिसत नाही आहे इथून, पण आहे ती आतमध्ये. स्टीलची आहे ती. त्याच्यापाशी लोक उभं राहून फोटो काढून घेतात आपला. ब्रिटिश लोकांना पाट्यांची खूप हाऊस आहे. सगळीकडे इतकी बदाबद माहिती लिहिलेली असते. हे स्टँडर्ड मेजरमेंट्स होते त्यांच्या काळातले, की 1 फूट म्हणजे इतकं, इथपासून इतकं. त्याची डेफिनेशन आहे. 2 फूट म्हणजे इतकं. त्याच्यानंतर हे काय आहे, 6 इंचेस आहेत. हे 6 इंचेस, 3 इंचेस म्हणजे ते त्या 2 ह्याच्यातलं जेवढं अंतर आहे ते ऍक्च्युअल तेवढं 3 इंचेस आहे. आणि हा यार्ड आहे वरचा, ब्रिटिश यार्ड. इथपासून तिथपर्यंत यार्ड म्हणजे फुटापेक्षा मोठा असतो याचा अर्थ. आणि हा पॉइंट सी लेवलच्या 154.70 फीटवर. ह्या ग्रीनिच मीन टाइमला प्राईम मेरिडियन असं पण म्हणतात. आणि मी मगाशी म्हटलं तसं आम्ही एका छोट्याशा टेकाडावर आलेलो आहोत उंच. तर इथनं खालचा व्ह्यू पण खूप छान दिसतो. ही जी पांढरी बिल्डिंग दिसते ती क्वीन्स हाऊस आहे. त्याच्या इकडच्या डाव्या बाजूला, म्हणजे माझ्या डाव्या बाजूला आहे म्युझियम. त्याच्या मागे ग्रीनिच युनिव्हर्सिटी, तिच्या मागे नदी, थेम्स नदी, आणि त्याच्या मागे ज्या उंच बिल्डिंग्स दिसत आहेत ते सगळं कॅनरी वॉर्फ आहे. आम्ही कॅनरी वॉर्फलाच राहतो. आणि या उतारावरनं शमिका खाली जाते धावत धावत. तिला खूप आवडतं. हो, इथल्या कुत्र्यांनाही खूप आवडतं, शमिकालाही खूप आवडतं. वरती
वरती येणार आहे, आता मज्जा येणार आहे वरती येताना परत. ओ ग्रीनिच पार्कात आम्ही सगळ्यात पहिले जेव्हा आलो होतो ना, ते एक सरप्राईज फाइंडच होतं. तेव्हा आम्ही या बेंचवर बसून खूप फोटो काढले होते. या रस्त्याला लवर्स वॉक असं म्हणतात. मी मगाशी सुरुवातीला भलत्याच रस्त्याला सांगितलं होतं, तो रस्ता नाही, हा रस्ता आहे. आणि आम्ही जेव्हा आलो तेव्हा ही जी झाडं हिरवी दिसत आहेत, ही सगळी झाडं ऑरेंज आणि येलोइश होती. पूर्ण रस्ता असा नारिंगी नारिंगी दिसत होता. आणि तेव्हा आम्ही या बेंचवर बसून खूप फोटो काढले होते. त्याच्यानंतर थंडी आली. नोव्हेंबर डिसेंबरमध्ये ही सगळी झाडं बोडकी झाली होती. एकही पान नव्हतं, नुसते खराटे उभे होते जमिनीत. आणि आता एप्रिलमध्ये सगळी झाडं हिरवी झाली आहेत. इतका सुंदर दिसतो हा रस्ता, खूप सुंदर. हा आमचा फेवरेट रस्ता आहे. इथे वेगवेगळ्या सीझनमध्ये वेगवेगळ्या रंगांमध्ये झाडं असताना आम्ही फोटो काढलेले आहेत. आता ऊन आलंय तर छान वाटतंय. इतका वेळ वाट पाहिली उन्हाची, 3 तास. आता ऊन आलंय शेवटी. ऊन असलं की प्लेझंट वाटतं, ऊन नसलं की मग जरा असं मायूस वाटतं, ढगाळ ढगाळ. ऊन आल्यावरच खरी मजा आहे. आजच्या दिवसाची शेवटची ऍक्टिव्हिटी पतंग उडवणे. सो आम्ही ही पतंग डेकॅथॉन मधून आणली होती. वी गॉट इट फॉर $7.99 आणि मग मांजा 299 आला. सो टोटल आम्हाला 10 पाऊंड्सची पतंग मिळाली. म्हणजे जवळपास ही पतंग आम्हाला 1000 रुपयाला पडलेली आहे. आणि त्या दुकानातली ही सगळ्यात स्वस्त पतंग होती. सो द पतंग कम्स इन 3 पार्ट्स. हे ऑफकोर्स द मेन काईट, देन हे सपोर्टसाठी असं मागे लावतं, आणि मांजा. सो आता मी पतंग असेंबल करते. खूप हवा आहे, सो इट विल बी अ बिट हार्ड टू असेंबल, पण आय ट्राय. सो इथे असे 2 हे ब्लॅक होल्स टाईप आहेत युनिन. सो त्याच्यात मला हा रॉड टाकायचा आहे सपोर्टसाठी. मला छत्रीचीच आठवण आली. हा एक्झॅक्टली, छत्री टाईप लेआउट आहे. सो इट बिकम्स लाईक दिस. हो, आणि कोण आहे त्याच्यावर? अ लायन. हा तो सिम्बा आहे का? लिओ ठेवलंय. बर. आणि बघ इथे हे असं आहे, इथे मांजा हुक करायचा. म्हणजे सगळी रेडी टू असेंबल पतंग आहे. आणि पतंगीच्या निमित्ताने शमिकाला खूप नवीन शब्द शिकायला मिळाले पतंग रिलेटेड. कुठले शब्द आहेत शमिका ते? मांजा. मांजा. अजून काय काय शिकवलं बाबूनी तुला पतंग व्होकॅब्युलरी? सुतक. सुतक नाही ग, सुत्तर. हा, पतंग फ्लाइंग. इथे इतकी हवा असते की खूप कष्ट नाही घ्यावे लागत पतंग उडवायला. म्हणजे माझ्यासारखी आणि मग मी त्याला पतंग उडवण्यात बुद्धू मुलगी सुद्धा आरामात पतंग उडवू शकते. मी पण. आणि शमिका सारखी बुद्धू मुलगी पण. मी बुद्धू नाही, स्मार्ट. तूच म्हणाली मी पण. मी अनस्किल्ड आहे इन पतंग. आय एम लर्निंग, पण मी बुद्धू नाहीये. बर. किती सुंदर दिसतंय ना आकाश. मी पतंगाकडे बघते, पण मग पतंग राहते बाजूला, मी आकाशच बघत बसते. आता ती पतंग जेव्हा आकाशात जाऊन सेटल होईल तेव्हा मग बाबू शमिकाच्या हातात मांजा देईल. इथे खूप वेगवेगळ्या डिझाईनच्या रंगीबेरंगी पतंग दिसतात. हो, मध्ये हवा गेली, आता परत हवा आली, आता परत ती उंच जाईल. आम्ही जेव्हा उडवत नव्हतो तेव्हा चांगली हवा होती. तुला पतंगांची एक हिस्टॉरिकल गोष्ट माहितीये का? की चायनीज लोक या पतंगामध्ये दिवे टाकून उडवायचे वरती. हो. कुठे गेली?
लंडनचं आकाश नेहमी बिझी असतं. बिझी इन द सेन्स आकाशात खूप ट्रॅफिक असतो. आज विशेष दिसत नाहीये, पण सारखं एकतर हेलिकॉप्टर तरी जात असतं गस्त घालणारं, किंवा आपली रेग्युलर विमानं पण खूप जातात सारखी. पक्षी तरी असतात. असं रॉकेट दिसायचं तसं असतं. रॉकेट्स दिसतात जाताना. सारखी काही ना काही ऍक्टिव्हिटी चालू असते इथे आकाशामध्ये. पतंग बरीच वर गेली आहे. आता शमिकाच्या हातात आलाय पतंगीचा मांजा आणि काईट फ्लाइंग लेसन सुरू झालेलं आहे बाबूकडनं. कसं वाटतंय शमिका? छान वाटतंय? तुला नाही वाटत आहे आपण पतंगाबरोबर उडावं? शमिकाला कोणतरी खेळणं सापडलं. त्याला हात लावते शमिका. तो किती क्यूट आहे. Try. He's very cautious with children. Doesn't tend to do. Still. Ready? Hold your hand like this, because he wants to smell you first. That's how he remembers who you are. How old is he? He's 5. 5. Do you have a dog? No. आता आम्ही घरी आलो आहोत आणि खूप थकलो आहोत. किती चाललो असू आम्ही? आज आम्ही 11 किलोमीटर चाललो आहे. पुण्यात मी 11 किलोमीटर चालले असते तर मी रस्त्यात कुठेतरी पडून गेले असते मध्येच. पण इथे हवा छान असते, ऊन नसतं खूप, त्याच्यामुळे चालू शकतो, एवढं काही वाटत नाही. पण आता मी खूप दमले आहे आणि मला चहाची खूप आठवण येते, त्याच्यामुळे आता मी जाते. बाय बाय.